आणि दत्तप्रभूंनी मला पुस्तक लिहिण्यासाठी हे केल्या त्या काही पौर्णिमा झाल्यानंतर. बरोबर. म्हटलं मी काय लिहिलंय, त्याच्यात तुम्ही लिहिलंय की मी लेखक नाही. प्रस्ताव एक सामान्य व्यक्तीने दत्त दर्शनासाठी पूजा कशी करावी? सकाळी पहाटे लवकर उठायचं, बरोबर. ती सवय लावायची शरीराला. हळूहळू सकाळी एखादे साधन हे करायचं, देवघरामध्ये आंघोळ करा नका करू काय डझंट मेक एनी डिफरन्स. बसल्या बसल्या काय करायचं, नामस्मरण करायचं. नामस्मरणाने हळूहळू तुमची चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील, एक वेगळा आनंद वाटेल. पण काहीही करू शकतो मानसपूजेमध्ये, आणि सर्वात श्रेष्ठ पूजा मानसपूजा आहे. बरोबर. त्या ठिकाणी तुम्ही काही महाराजांना अगदी सुवर्ण अलंकारही घालू शकतो. बरोबर. स्वामींचा कधी काय आहे असा अनुभव आम्हाला सांगा. मी चरण धुतोय त्यांचे, आणि त्या चरणात बघतोय तर साक्षात त्यांचे चरण, आणि 8-9 फूट उंचीचे स्वामी समर्थ अजानुभाऊ तिकडे उभे, त्या काताळ टेकून हा अष्टवक्र कुबडा अशा स्टाईल मध्ये बसला की एक राजाधिराज आपल्या सिंहासनावर आरूढ झालाय. आज अभी तक मुझे पहचाना नाही की, आणि वेगवेगळ्या जोर जोरात हसायला लागले, आणि हसता हसता ते उठून उभे राहिले, आणि आजूबाजूचा परिसर हा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय निनादत होता. आणि त्याच वेळेला त्यांनी माझ्या डोसतेकी हात ठेवलाय, मेरा नाम आहे शंकर. इंडेक्स मध्ये. हो ना. पण त्यामध्ये एक आता पुढील येणारा रविवारचं होतं ते 27 गणपती 27 नक्षत्रांवर आधारित ते काय? आम्ही 27 महागणेश याग करतोय. हो हो. आणि त्याची मेजर कॉन्सेप्ट काय सांगतो. आता बघा, सर्वत्र युद्धाचा सदृश परिस्थिती आहे. युद्धामुळे सगळे त्रस्त झालेले आहेत, सर्व अमेरिका सुद्धा त्रस्त आहे. हो, खरंय. आणि मांडणी करून त्या ठिकाणी त्यांचं आवाहन करणार आहोत, हे गणराया या भारत भूमीचं रक्षण कर. गिरनार वारीचे फलित काय? गिरनार हे म्हटलं परमोच्च स्थान आहे, हो दत्तगुरूंचं स्थान आहे, हो. आणि मोक्ष देणारं म्हणजे जे शाश्वताचं दान तिकडे मिळतं, बरोबर अशाश्वत नाही. बरोबर. मग त्या ठिकाणी जाऊन पहिलं मागायचं काय, तर काहीच मागायचं नाही. काहीच मागायचं नाही. मागायचं नाही. हो फलित काय, त्याच्यातून तुमच्या मनोवृत्तीमध्ये बदल होतो. हो. प्रत्येक म्हणजे एखादा वाईट मनाचा माणूस असेल, दुसऱ्याचं फक्त वाईट करणं, हो. तिकडे जाऊन त्याच्या मनोवृत्तीमध्ये बदल होईल, आणि हळूहळू करून त्याच्यामध्ये ते परिवर्तन होत जाईल. म्हणजे ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या ठिकाणी जे ती आपण घेऊन येतो तिकडून. महिन्याभरासाठी आम्ही घेऊन येतो, पुन्हा जातो, दर्शनाची ओढ असते ती. आणि ते पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आतमध्ये असलेला तो निगेटिव्हिटी काढून टाकते, तुम्हाला चांगल्या रीतीने जीवनामध्ये जगण्यासाठी प्रेरित करते, आणि चांगलं वर्तन करायला भाग पाडते. आणि अशा रीतीने जेव्हा जातो, म्हणजे शाश्वत आहे त्या ठिकाणी, हळूहळू आपला प्रवास सुरू होतो. दुसऱ्याला मदत करण्याची बुद्धी वाढते, बरोबर. दुसऱ्याच्या अंतरात्मामध्येही परमात्मा आहे ही भावना निर्माण होते, आणि अशा रीतीने आपल्या आंतरिक परिवर्तन हे त्या ठिकाणी घडतं. आणि जेव्हा आंतरिक परिवर्तन होतं, तुझ्या आत्म्याचं शुद्धीकरण होतं, तेव्हा तो आत्मा पवित्र होतो, आणि पवित्र झालेला आत्मा त्यांच्या चरणापाशी बसायला लायक बनतो, आणि बनला की मग ते आपल्या जवळ घेतात. हे त्याचं फलित आहे. बरोबर. काका, जर तुम्ही आता दत्तांची एवढी जबरदस्त साधना पूजा हे करतात, एक सामान्य व्यक्तीने दत्त दर्शनासाठी पूजा कशी करावी? साध्या सोप्या सरळ मार्गाने. फक्त हे स्वच्छ आणि निर्मळ करायचंय. बरोबर. अध्यात्म म्हणजे आपलं वाटतं काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे, हो. आणि आपण साधी माणसं काय करतो, अध्यात्माच्या पासून दूर पळतो. बरोबर. हे आपलं काम नाही बाबा, हा योगासाठी बसलाय माणूस, ते सर्व योग, सर्व त्यांचे प्रकार सगळं ऐकून सुद्धा आपण चक्रावून जातो. हो. मग अशा ठिकाणी काय, फक्त साध्या सोप्या सरळ मार्गाने कसं, सकाळी पहाटे लवकर उठायचं, बरोबर. ती सवय लावायची शरीराला. हळूहळू सकाळी एखादे साधन हे करायचं, देवघरामध्ये आंघोळ करा नका करू काय डझंट मेक एनी डिफरन्स. मंदिरात, तुमच्या घरात छोटं मंदिर असेल ते जाऊन बसा, आणि बसल्यानंतर पहिला सवय लावा शरीराला त्या ठिकाणी
एक अर्धा तास 1 तास बसायची सवय लावा. बसल्या बसल्या काय करायचं, नामस्मरण करायचं. नामस्मरणाने हळूहळू तुमची चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील, एक वेगळा आनंद वाटेल. आणि डोळे मिटून घ्या, शांतपणे बसायचे नामस्मरण करता. पण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा 100 विचार आपल्या भोवती येणार. कारण शांत बसले की माणसाचं म्हणजे सैतानाचं माहेरघर आहे हो, विचार, हो, एकदम, ते येणारच. एकदम. आणि बसलं आपण, हा विचार आला, तो विचार आला, आपण विचलित होतो. हो, पण त्या ठिकाणी बसायचं का, येणारे विचार येतात जात आहेत, आपण लक्षच द्यायचं नाही. बरोबर, येतात, या बाबा तुम्ही या, काय करायचं ते करा. आपण फक्त बरोबर. शरीराला सवय लावली. बरोबर. हळूहळू काय होते, येणारे विचार येत आहेत जात आहेत, हो, पण मन काय होतं, हळूहळू त्यांना निग्लेक्ट करायला लागलं करेक्ट. आणि दूर सारायला लागलं. बरोबर. मग येणारे विचार येतात, त्यांचा तुमच्यावरचा प्रभाव कमी झाला. आणि प्रभाव कमी झाला की तुमचं त्या ठिकाणचं कॉन्सन्ट्रेशन लेवल हळूहळू वाढत जायचंय. मग तुम्हाला ध्यानाची पहिली, मग ती चटक लागते. हो, ध्यान लागलं की मानसपूजा करायची. नजरेसमोर आहे गिरनारचे चरण. आपण काहीही करू शकतो मानसपूजेमध्ये. आणि बरोबर, सर्वात श्रेष्ठ पूजा मानसपूजा आहे. बरोबर, त्या ठिकाणी तुम्ही काही महाराजांना अगदी सुवर्ण अलंकारही घालू शकतो. बरोबर, कुठल्याही जलाने अभिषेक करू शकतो. बरोबर. आणि त्याकडे कैलासून जल आणलं मानस पूजेमध्ये, घ्या बाबा तुम्हाला मी अभिषेक करतोय. वा, दुधाचा अभिषेक, पंचामृताचा अभिषेक, गंगेचा अभिषेक, वा. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता. हो, तो अभिषेक करायचा. त्या ठिकाणी शांत चित्ताने त्यांचं मग हे केलंय, वस्त्रालंकार घाला, गंध लावा, काय पाहिजे ते करा, मिष्टान्नाचं हे पक्वान्न दाखवा, सर्व करा. मानसपूजा संपन्न झाली, शांत बसा, प्रभूचं चित्त नजरेसमोर आणा, तुमच्या नजरेसमोर त्यांचे चरण पादुका आणा. आणि हळूहळू काय होणार, ते तुमच्या नजरेमध्ये ते अगदी दृगोच्चर होत जाणार. आणि हळूहळू तुम्ही त्या ध्यानाच्या लाईनीत जाणार. आणि मग त्या ध्यानाचा एक वेगळा परमानंदाची अनुभूती आहे तिकडे. एकदा ते ध्यानाची चटक लागली ना, एखाद्या दारुड्याला कशी दारूची चटक लागते, हो, एखाद्या जुगाराला पत्त्यांची चटक लागते, हो. तशी ही चटक आपल्याला लागली पाहिजे ध्यानाची. घ्या. आणि मग त्या परमानंदात मग ते करायचं आपलं. आणि त्याच्यानंतर दिवसभर चांगलं कर्म, रात्री आत्मपरीक्षण 5 मिनिटं. हो, आत्मपरीक्षणात दिवसभरात ते दिनक्रम नजरेसमोर आणा. मी कोणाला फसवलं का, व्यापार करणं चुकीचं नाही, हो. पण आवाजोळी नफा कमवून दुसऱ्याला नाडणं हे चुकीचं आहे. कारण तोही बिचारा कष्टकर असतो. पण आपण त्याला न दुखवता आपलाही योगक्षेम चालला पाहिजे, त्याचाही चालला पाहिजे. बरोबर, अशा रीतीने जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमची कर्म तुमच्या नजरेसमोर येतात. आणि मग तुमच्या सद्गुणांचा हिस्सा वाढला की आपण त्याच्या जवळ जातो. बरोबर. आणि तुम्ही किती गुरुचरित्राची पारायणे केली महत्वाचं नाही, त्या पारायणातून तुम्ही काय आत्मसात केलं, तुमच्या जीवनामध्ये ते इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. बरोबर. नाही तर आपण वाचलं आणि सोडून दिलं, काही उपयोग होत नाही उपयोग त्याचा. होत नाही. आपण बरीच जण पारायणं बघून पारायणं करतायत, धान धान धान, केवळ खानापुरती नकोय ती. ते आत्मसात करता आलं पाहिजे, बरोबर, तुमच्या जीवनामध्ये त्याचा वापर करता आला पाहिजे, बरोबर, तरच त्याचा उपयोग आहे. बरोबर. तुम्ही किती बरेच जण 1 कोटी जप केला, हो, चित्त इकडे नाही, हो. बसलेत आणि चित्त इकडे तिकडे फिरताय. हा काय करतोय, तो काय करताय, मला इकडून पैसे यायचे आहेत, तिकडून हे करायचंय, सगळं इकडे लक्ष. काय उपयोग आहे ह्याचा? बिलकुल. एखादा जप हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतो ना, तो तिकडे काढून निघायचा. बरोबर. अशा रीतीने करा, ईश्वर तुमच्या जवळच आहे. खूप छान. शिवदत्त मंदिर स्थापना आपण करणार आहोत का? केली आहे ती ऑलरेडी, केली, हा? केली आहे. त्याच्याबद्दल हा हा. हा? हा, दत्तांच्या आज्ञा. तर महाराज, माझ्या 108 पौर्णिमा झाल्या हा, आणि दत्तप्रभूंनी मला पुस्तक लिहिण्यासाठी हे केल्या. त्या हो, हो. काही पौर्णिमा झाल्यानंतर हो, ते लिखाण चालू झालं. हो. आता बेसिकली सायन्सचा माणूस, हम्म. पण त्याच्यातली भाषा जरी, लँग्वेज जर तुम्ही पाहिली, हो, ते एक विद्या वाचस्पती आमच्याकडे आल्या होत्या रात्रीच्या सुमारे, वयस्कर होत्या 80 वर्षाच्या. हो. रात्रीच्या सुमारास झाल्या. ते आणि एक पत्रकार मित्र होते, त्यांच्यावर रात्री 11 वाजता आल्या आणि दरवाजा ठोठावला. पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं होतं, त्यांनी ते वाचून काढलं होतं. हो. आणि आल्या, बसवलं त्यांना. आणि एवढ्या वयस्कर म्हटल्यावर म्हटलं ठीक आहे बसा. हे म्हणाले, पुस्तक मी वाचलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक वाक्य निखालस खोटं लिहिलेलं आहे. मी चक्रावलं, म्हटलं, कारण पुस्तकाचा अनुभवच नाही मला कसं. बरोबर, आणि सायन्सचा स्टुडंट, बरोबर, अलंकारिक भाषा काय नाही, कशाची खातात माहिती नाही. बरोबर. म्हटलं मी काय लिहिलंय, त्याच्यात तुम्ही लिहिलंय की मी लेखक नाही. प्रस्ताव
म्हणे बरं. 56 लेखक झक मारतील अशी भाषा त्याच्यात आली आहे. मग कशाचं होतं काय? मी पहाटे 3 वाजता 3:30 वाजता उठायचो, बसायचो, किचनमध्ये बसून लिहायचो, बरोबर. समुद्रकिनारी बसून लिहायचो. वा समुद्र हा माझा मित्रच आहे. वा मी प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करतो. समुद्राच्या लहरांशी माझा वार्तालाप होतो. हे किती विषण्ण मन असलं आणि तिकडे गेलो की मी त्यातून बाहेर पडतो. आणि त्यांनी मित्रत्वाची साथ आजही दिलेली आहे. हो. दुःखाच्या प्रसंगी येते तर त्याच्या ठिकाणी बसून माझं लिखाण खूप छान होतं. अशा ठिकाणी म्हणजे हे कसून पुस्तकं त्यांनी लिहून घेतली. ती भाषा त्याच्यामुळे तिकडे आलेली आहे. बरोबर. त्यांनी लिहून घेतलं म्हणून हे झालंय, नाहीतर ते हा. घडणंच नव्हतं, करेक्ट. शक्यच नाही ते. अशा रीतीने ते पुस्तकाचंही लिखाण झालं. त्याच्यानंतर मग मी महाराजांनी आदेश दिला की या ठिकाणी प्रवचन करायचं आहे, सुरुवात झाली. आणि काही प्रवचनं केल्यानंतर एक एक यज्ञ करायला त्यांनी मला सांगितलं. सुरुवातीपासून जे नवनाथ याग, दत्त याग, महादत्त याग हो. अशी तिकडे यज्ञ सुरुवात झाली. हो. आणि महादत्त याग तोही विलक्षण अनुभव आहे ते. बरोबर. बरोबर. आणि महादत्त याग झाला त्याच्यानंतर अतिरुद्र स्वाहाकार करायला सांगितलं. हो. वाम मार्गाचा पैसा इकडे चालत, 2 नंबरचे पैसे आमच्याकडे चालत नाही. नाही. आणि संचय करायचा नाही. महाराजांनी 24 गुरु केले, सांगितलं संचय करायचा नाही. बरोबर. आमच्याकडे किती पैसे आता ही बरीच मंडळी माझ्या बरोबर असतात, त्यांना माहिती आहे की पैसे आम्ही बघतही नाही. बरोबर. आणि एकही पैसा या भिक्षेच्या झोळीतून आलेला एकही पैसा माझ्या घरी जात नाही. बरोबर. माझा योगक्षेम महाराज चालवतात, पण या झोळीतला पैसा फक्त आणि फक्त यज्ञकर्म, त्याच्या जोडीला मेडिकल कॅम्प घेतो, कारण तो सुद्धा एक धन्वंतरी याग मानतो. हो. हो. आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही त्या ठिकाणी यज्ञकर्म करतो. त्या ठिकाणी मिलिटरीतले जवान, त्यांचा यथोचित सत्कार असतो. शाळेतल्या मुलांसाठी विद्याभ्यासासाठी मदत करणं, वह्या पुस्तकं त्यांचे अशा रीतीने काही कार्यक्रम चाललेले असतात. क्रांतिकारकांच्या वंशजांना बोलून त्यांचा सत्कार, हो. हो. ही सामाजिक बांधिलकी झाली. आणि मेडिकल कॅम्पला आम्ही 800 लोकांना फ्री ऑपरेशन वगैरे सर्व चालू असतं. आणि हे बापरे. सर्व कार्य या भिक्षेच्या झोळीतून येतं. तर त्याच वेळेला महाराजांनी तिकडे मी पारायणाला बसलो होतो आणि सांगितलं इथे शिवदत्त मंदिराची स्थापना कर. शिवदत्तही नव्हतं, शिवलिंगाच्या आकाराच्या मंदिराची स्थापना कर. बरोबर. तेव्हा माझ्या डोक्यात आलं फक्त शिवलिंग आणि हे पैसे तिकडे वापरायचे. हो. ते तिकडे वापरून आम्ही शिवलिंगाच्या मंदिराची स्थापना करायला गेलो. शिवलिंगाचं मंदिर बांधलं तेव्हा सांगितलं तर त्या ठिकाणी कुठलाही आम्ही वाईट पैसा घेतलाच नाही, फक्त भिक्षेद्वारे ते मंदिराची उभारणी केली. आणि त्या ठिकाणी आम्ही स्लॅब टाकला नाही, आयन वापरलं नाही. हो. पण जे सुरुवातीचा आर्किटेक्ट आले ते म्हणलं हे होणार नाही, हे शक्य नाही. म्हणजे नाही होणार तर आम्ही दुसरा बघू. बरोबर. मग वामन काका कुलकर्णी म्हणून आहेत, स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून ते पुण्याचे आहेत. आणि त्यांना बोलवलं, त्यांच्याकडून आम्ही हे सर्व हे करून घेतलं. त्यांच्याही डोक्यात येईना, पण मी ते बसले दुसरे त्या ठिकाणी कारागीर बसलेले आहेत. पण तेव्हा महाराजांनी आम्हाला बुद्धी दिली अशा रीती. म्हणून बरीच जण विचारतात या मंदिराचा आर्किटेक्ट कोण. अप्रतिम मंदिर बांधलं गेलंय. बरोबर. पण ते पूर्वीच्या काही कसं अँग्युलर स्टोन दाखवून वरती उभारणी करतात, तद्वत ते मंदिराची उभारणी झाली. बरोबर. वरती आता फक्त आमचं होतं दत्तप्रभूंचं हे करायचं. मग खाली ते म्हणाले आम्ही स्टोअर रूम बांधूया का. म्हणजे त्यापेक्षा आपण शिवलिंग ठेवू. एक एक विचारही त्यांनी दिले. खाली शिवलिंग झालं, बाजूला ध्यान मंदिर झालं, आणि आता त्याच्या पलीकडे महाराजांनी अखंड धुनी आश्रम सुद्धा करून घेतलाय. यज्ञ मंडपाची स्थापना झाली. सर्व त्यांचं कार्य त्यांचं ते करून घेतात. कुठेही आपण नसतो. आणि प्रत्येक ह्याच्यात त्यांनी दाखवून दिलंय की हे कार्य तू करत नाहीस तर मी करून घेतोय. कारण जे मंदिराची उभारणी करताना माझ्याकडे पैसे नव्हते आणि मला गिरनारला जायचं होतं. आणि तिकडे जो तिकडचा कॉन्ट्रॅक्टर होता म्हणाला साहेब आता 2 दिवसांनी 4-5 दिवसांनी मला या ठिकाणी हे लागणार आहे चिरे, आणि 10,000 चिरे पाहिजेत. आणि मी निघालो गिरनारला जायचं. तेव्हा मुलुंडला आमचा आपल्या परिवारामध्येच एक डॉक्टर मोघे म्हणून होते. मी मुद्दामून नावं सांगतो, हे रियालिटी आहे म्हणून सांगतोय मी, लोकांसाठी हे रियालिटी आहे. हो. मग त्या ठिकाणी आम्ही ध्यान शिबिर होतं. ध्यान शिबिराला मार्गदर्शन करायला त्यांनी मला बोलवलं होतं. ते शिबिर झालं. त्यांच्यातल्या एक बँकेमध्ये उच्चपदस्थ अधिकारी होत्या. त्या म्हणाले काका तुम्ही एवढी सेवा करताय, आम्हालाही काही सेवेचा मौका द्या. म्हटलं काय पाहिजे सेवा, काही करा, आपलं सगळ्यांचंच मंदिर आहे,
माझं थोडं मंदिर आहे. हम्म. त्यामुळे तिकडे काय काय लागतं, तर मी म्हटलं तिकडे सिमेंट लागतात, रेती लागतात, चिरे लागतात आणि लेबर. तर त्यांनी बोट ठेवलं नेमकं चिऱ्यावर. तर किती चिरे लागतात म्हटलं 10,000. तुम्ही आता उद्या कुठे आहात म्हटलं, मी आज निघालो गिरनारला, येणार केव्हा 4 दिवसांनी. तुम्ही तुमचे पैसे तयार आहेत. आता याच्या पलीकडे महाराजांनी काय करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण काही करत नाही, फक्त आपण त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं, हो. एवढंच आपल्या हातात आहे. अन्यथा होणार नाही. खरं अशा आहे. रीतीने महाराजांनी सर्व कार्य करून घेत आहेत. आतापर्यंत 135 तिकडे यज्ञ कर्म झाली आणि हो. वैयक्तिक संकल्पना आहे देश, धर्म आणि संस्कृतीसाठी. बरोबर. वैयक्तिक संकल्प नाही ठेवला आम्ही. बरोबर. तुमच्या वेबसाईटमध्ये मी ते पाहिलं होतं, की एवढे सगळं याग होणार वर्षभराचा पूर्ण हो एजेंडा हो त्यामध्ये हो होता इंडेक्समध्ये. हो ना. पण त्यामध्ये एक आता पुढील येणारा रविवारचा होता ते 27 आता गणपती 27 नक्षत्र. हो. नक्षत्रांवर हो, हो. आधारित ते काय? आम्ही 27 महागणेश याग करतोय. हो, हो. आणि त्याची मेजर कॉन्सेप्ट काय सांगतो. हो. आता बघा सर्वत्र युद्धाचा सदृश परिस्थिती आहे. हम्म. युद्धामुळे सगळे त्रस्त झालेले आहेत. सर्व अमेरिका सुद्धा त्रस्त आहे. हो, खरंय. त्यांच्याकडे बॉम्ब पडत नसे पण ते त्रस्त झाले. त्यांची इकॉनॉमी पूर्ण बरोबर. सगळ्या रीतीने त्यांचा प्रॉब्लेम झालाय. बाकी तर इस्रायल आणि इराण ते बघू नये अशी परिस्थिती झाली. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तेच चाललेले आहे. हो. रशिया युक्रेनमध्ये सर्व जगभरामध्ये कतार घ्या, दुबई घ्या, अबुधाबी घ्या, सगळीकडे आहे. आज आपली भारतभूमी त्यांच्यामुळे सक्षम उभी आहे आणि ते तशीच उभी राहावी. कारण विघ्नहर्ता आहे. गणेश हा विघ्नहर्ता आहे. म्हणून आम्ही 27 गणपतींना अखंड भारताचा नकाशा काढलेला आहे तिकडे. वा. आणि त्या ठिकाणी आम्ही 27 गणपतीची मांडणी करणार आहोत. आणि मांडणी करून त्या ठिकाणी त्यांचं आवाहन करणार आहोत, हे गणराया या भारतभूमीचं रक्षण कर. तुमचे काम म्हणजे एक साधारण काम नाहीये काका. आणि तुम्ही जे काम करता हे मोठ्या मोठ्यांना जमणार नाही. आणि म्हणजे आध्यात्मिक मधल्या दुनियामध्ये तुमचं काम जे आहेत सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणजे इतकं जबरदस्त काम मी आजपर्यंत ऐकलं नाही. ह्याच्या पण आधी मी ऐकलं होतं मागच्या पॉडकास्टमध्ये 51 शक्तीपीठांचं तुम्ही तो सुद्धा ते कसं काय? जबरदस्त हो, यज्ञ हो, झाला. हो, हो. तो सुद्धा. आणि त्यावेळेला एवढी ट्रिमेंडस एनर्जी जनरेट झाली होती. 2 वेळा गेला आम्ही. हो. त्यावेळेला यज्ञ मंडपामध्ये एवढी एनर्जी ट्रिमेंडस झाली होती की प्रत्यक्ष देवी त्या ठिकाणी अवतरल्याचा भास होत होता. बरोबर. आणि यज्ञ मंडपामध्ये वरती ड्रोन कॅमेरा उडत नव्हता. हो, बाकी हो. सगळीकडे फिरत होता, नो पण सिग्नल. तिकडे जात नव्हता. नो झोन. आणि एवढं जबरदस्त हे झालं होतं. नाही क्रांती म्हणजे सूर्ययज्ञ, सर्व क्रांतिकारांना बोलत होते. स्वातंत्र्य सूर्ययज्ञ, बरोबर. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना, मिलिटरीचे मेजर अधिकारी, सगळ्या टाईपचे लेफ्टनंट कर्नल सगळे आपल्या ह्याच्यात आहेत. त्या सगळ्यांना बोलून आम्ही त्या ठिकाणी करतो. त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून त्या ठिकाणी आम्ही ऍक्ट करतो. त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, शिवाजी महाराज, हो, आणि अशा पद्धतीने आम्ही तिकडे ऍक्ट केले, मुलांकडून करून घेतले. हो. त्या मुलांवर ह्यांचा हे व्हावा, आदर्श निर्माण व्हावा, त्यांच्या मनामध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावं, निर्माण व्हावं. आस्था निर्माण व्हावी. सध्या जे काळ विस्मरित आहे त्यांच्यामध्ये ही आस्था निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. कारण हे भावी पिढीचे हे सूत्रधार आहेत, त्यांच्यावरच सर्व पिलर आहे ते आपले. बरोबर. आणि ते सक्षमपणे उभे राहिले पाहिजेत. म्हणून मी प्रत्येक प्रवचनामध्ये सर्व ह्यांना विनंती करतो, त्या भगिनींना, की तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करा. त्यांच्यावर रामरक्षा, मनाचे श्लोक असे तुम्ही त्यांच्याकडून म्हणून घ्या. देशाबद्दलचं, सैनिकांबद्दलचं आस्था त्यांच्या मनामध्ये निर्माण करा. त्यांचं सक्षम बनवा, त्यांना बलवान बनवा. नुसतं मोबाईलमध्ये बसत राहिले तर ते त्यांची प्रकृती तशीच राहणार आहे. हो. आणि पूर्ण अशा रीतीने त्या ऱ्हास होत गेले की बलशाली भारत कसा होणार, उभा खरंय. राहूच शकत नाही. खरंय, खरंय. त्यासाठी यांच्यावरचे संस्कार, त्यांना व्यायामाची आवड निर्माण करा, अशा रीतीने करा. आणि प्रत्येक प्रवचनामध्ये आम्ही दत्तगुरूंची आरती होते हो. आणि राष्ट्रगीताने प्रत्येक प्रवचनाने सांगता होते. म्हणजे भारतभूमीमध्ये चौल हे येणाऱ्या काळातलं सर्वात पवित्र स्थान असणार आहे.
त्यांची इतकं. इच्छा आहे. आणि हे ह्या होणार. ठिकाणी दिसतंय त्यापूर्वी पूर्वीपासून त्या ठिकाणी झालेल्या आहेत. किती हो. पारायणं झाली, यज्ञ एवढे झालेत, एनर्जी आहे ती जाणवते. हो. आजूबाजूचे लोक आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर शुक्ल जे पुण्याचे वेल नोन सायंटिस्ट ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलीची समाधी उत्खनन करायला अंधश्रद्धा निर्मूलनवाले आले होते, हो. त्यांना सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवलं की ही इज अलाइव्ह म्हणून ज्ञानेश्वर माऊली. त्यांना आम्ही इकडे पाचारण केलं होतं अतिरुद्र स्वाहाकार करून. म्हणजे आपण एवढे यज्ञकर्माला पैसे हो. करतो, हो. वेस्ट तर होत नाही. हो. मग त्या ठिकाणी त्यांनी प्लांटेशनवर, वास्तूवर, माणसांवर असे वेगवेगळे त्यांनी हे केले, त्यांच्या स्टडी केला. आणि एवढे ट्रिमेंडस एनर्जी जनरेट होत होती आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी जशी वाढत गेली, याची एनर्जी रुद्राची आवर्तनं ही प्रत्येक यज्ञकर्मामध्ये जे आपण हे टाकतो, आहुती देतो, त्याच्यामध्ये जी अविषान्न असतात, आपण आंब्याची टाकतो, दुसरे समिधा असतात, हो. तूप टाकतो, चांगली द्रवण असतं, त्याच्यामुळे आजूबाजूच्या प्लांटेशनवर असलेले बॅक्टेरिया वगैरे सर्व नाहीसे होतात. लोकांच्या मनोविकारांमध्ये बदल होतो, पॉझिटिव्ह विचार त्या ठिकाणी निर्माण होतात. आजूबाजूच्या प्लांटेशनवर फळं फुलं यांची चांगलं तिकडे लागवड झालेली आम्ही पाहिलेली आहे. हे बरोबर. सर्व पॉझिटिव्ह इव्हन वास्तूवर आम्ही अनुभवलंय त्या ठिकाणी. माझ्याकडे वा. ते सायंटिफिकली ते प्रूफ आहेत माझ्याकडे. वा. म्हणजे भक्तजन जे कोणी ऐकत असेल केणे काकांचा पॉडकास्ट, नक्कीच एकदा तरी चौलला भेट द्यायची. सर्वप्रथम तर मीच येणार आहे, मीच भेट देणार आहे. एवढा जबरदस्त मला खूप छान वाटलं काका. म्हणजे खूप जबरदस्त. आमचा हा जो चॅनल आहे हा हा स्वामी भक्ती केंद्र, हा हा तर आजपर्यंत आपले भरपूर इतके अनुभव आम्ही पाहिलेत घरात. म्हणजे सर्वप्रथम सांगायचं तर म्हणजे कोणाचं सांगत नसेल तुम्हाला, असं सर्वप्रथम मी सांगतो, कारण का माझा पर्सनल अनुभव आहे. तुम्ही जेव्हा अनुभव सांगतात ना, तेव्हा समोरच्या माणसाची हालत काय होते घरी बसणाऱ्याची. तुमच्या अनुभवासोबत आमचे अश्रू अनावर होतात. भरपूर वेळा तुमचे जितके प्रवचन, जितके पॉडकास्ट आम्ही ऐकतो, स्वतःला थांबू शकत नाही थांबू शकत. इतकं ते डीप होतं. असं वाटतं की तुम्हाला भेटण्याची संधी कधी मिळेल. मी स्वतः 1.5 वर्ष वाट पाहिली आणि आज तुम्ही प्रत्यक्ष माझ्या समोर बसलाय. आय एम स्पीचलेस. आय एम सो हॅपी की तुम्ही इथे आलेत. खूप बरं वाटतंय आणि खूप छान वाटतंय मला. स्वामींचा कधी काय आहे असा अनुभव आम्हाला सांगा. आम्ही कर्दळीवनात गेलो होतो हो. आणि तेव्हा सगळ्यांना आम्ही काही गाईड केले होते. तिकडे दत्तयाग करणार म्हणून समोर आम्ही बरोबर आमच्या काही मंडळी होती, काही पोर्टर बरोबर घेतले होते. त्यांच्याजवळ सामान देऊन आम्ही पुढे पाठवलं आणि प्रत्येकाला पाण्याची एक बाटली देऊन आमचा प्रवास चालू होता. हो. आणि 70 माणसं त्याच्याबरोबर काही तरुण तुर्क होते पुढे होते, काही तरुण तुर्कांना मागे ठेवले बरोबर. आणि काही 63 वर्षाचे तरुण माझ्याबरोबर होते वा. आणि ते सगळेजण आमचा प्रवास चालू होता. हो. आणि सगळ्यांना सांगितलं, मुलांना भाऊ तुम्ही मागे पुढे थांबा, कोणाला काही अडचण आली तर सही करा. आणि प्रत्येकाला पाण्याची एक बाटली ती अक्कम्मा देवींच्या गुंफेपर्यंत जाईपर्यंत ते पुरवायची होती. हो. माझ्याजवळही एक पाण्याची बाटली होती आणि आम्ही तिकडे निघालो आणि तिकडे एका स्पॉटवर मी येऊन पोचलो आणि माझ्याबरोबर ते सतीशभाई म्हणून माझे मित्र होते आणि बडोद्याहून आले होते. त्यांच्याच मुलाचा प्रॉब्लेम झाला होता. त्यांना एकदम गहीवरून आलं आणि त्या डोळ्यातून अश्रू येऊ लागल्या. आणि मी म्हटलं काय झालं सतीश? नाही तुमच्यामुळे आम्ही आलो. म्हटलं नाही, स्वामींची कृपा, त्यांनी तुम्हाला आणलंय, कशाला खंत करता. त्यांना सांत्वना दिली हो. आणि आम्ही तिकडे यांच्या चरण उमटलेले आहे कातळावर हो. स्वामींच्या वा. कर्दळीवनात, हो. त्याच्यापाशी आम्ही पोचलो. बरोबर. आणि पोचलो तर आम्ही दत्तयाग करणार म्हणून सर्व पूजेचं साहित्य वगैरे त्या पोर्टर कडून आम्ही पुढे पाठवून दिलेलं. आमच्याजवळ काहीच नव्हतं. हो. प्रत्येकाची पाण्याची बाटली प्रत्येकाने वापरली होती. हो. फक्त मीच एक असा होतो की मी एकही थेंब पाणी प्यायला नव्हतो. वा. कारण माझ्या मनात विचार येत होता की जर कोणाला पाणी लागलं तर आपण हे देता यावं, हा एकच विचार होता. आणि त्यामुळे पाणी कधी इंटॅक्ट बाटली माझ्याकडे होती. बरोबर. म्हटलं चला काहीच नाही तर पाणी आहे, आपण त्यांनी अभिषेक करूया. बरोबर. म्हणून मी बसलोय. माझ्या पुढे काही मंडळी निघून गेलेली, पाठीमागे काही जण होते तरुण हो. येणारे. 20-25 जणांचा एक ग्रुप बरोबर. मागे ठेवला, तो येत बरोबर. होता. माझ्याबरोबर 2 भगिनी होत्या आणि आम्ही तिकडे बसलोय. मी बसलो चरण पादुकांवर, पाणी उडून अभिषेक करतोय मी.
आणि मी अभिषेक करतोय. माझ्या बाजूला पाठीमागे सतीशबाई आहे, त्याच्या मागे या 2 भगिनी. आणि मी अभिषेक करतोय आणि म्हणे, "काका तुम्ही पाणी टाकताय की अत्तर टाकताय?" आणि एवढा सुगंध दरवळायला वा लागला तिकडे वा आणि एवढं जबरदस्त सुगंध तिकडे यायला लागला की ते चक्रावले. हो. आणि त्याच वेळेला मी पाहिलं, मी चरण धुतोय त्यांचे आणि त्या चरणात बघतोय तर साक्षात त्यांचे चरण आणि 8-9 फूट उंचीचे स्वामी समर्थ अजानुभाऊ तिकडे उभे, सुवर्णकांती नजरेतून तीव्र ह्याच्या तेजोवलय दिसत होते, पूर्ण प्रकाशमय. आणि मी बघता बघता मी बोलतोय, तोंडातून शब्द उमटे ना, मी फक्त तोंडातून शब्द येतात स्वामी. ते बोलतात काय झालं स्वामी. माझ्या पाठीमागे बसलेल्या कोणालाही ते दिसत नव्हते. मी फक्त स्वामी स्वामी करतोय. आणि शेवटी मी ते म्हणाले काय झालं स्वामी स्वामी काय करता. मी मागे वळलोय आणि त्यांना म्हणतोय समोर बघा तिकडे स्वामी उभे आहेत. आणि मी मागे वळून बघतोय स्वामी स्वामी नाही. आणि माझ्या पाठीमागून तो 25 जणांचा ग्रुप आला आणि ते सगळे म्हणतात एवढा सुगंध दरवळतो आजूबाजूला. स्वामी प्रत्यक्ष त्या ठिकाणी सगोट रूपात दर्शन देऊन मस्त. एकच आयुष्य. एकच गोष्ट सांगतो, ईश्वरा भेटायचंय ना तर आई कशी आपल्या आईला कसं आपलं लेकरू हाक मारतं आणि आई धावत येते. गावा ठिकाणी एक आई आहे, आपल्या झोपडीमध्ये नवऱ्याबरोबर राहिली. बरं. तिने तिच्या मुलीचं लग्न करून दिलंय हो. शहरामध्ये. हो. आणि शहरामध्ये असलेल्या त्याच्या मुलीला त्या नवरा प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. हो. प्रसूतीच्या वेदनेने ती मुलगी विव्हळते. एक होणारी आई आपल्या आईला साथ घालते, आई या कळा या वेदना मला सहन होत नाहीत, तू आहेस तरी कुठे. आणि ती तिकडून टावं फोडते आणि गावा ठिकाणी झोपलेली तिची आई तडफडून झोपेतून उठते. नवऱ्याला उठवते, अहो झोपलात काय तिकडे माझे लेकरू तडफडते. हे कोणतं टेलिकम्युनिकेशन आहे. एका आईला घातलेली साथ जर तिच्यापर्यंत पोहोचत असेल तर गुरुबाऊली कोटी कोटी आईची आई आहे, तिच्यापर्यंत साथ पोचणार नाही असं होऊच शकत नाही. पण ती हृदयाच्या गाभाऱ्यातूनच बाहेर पाझरली पाहिजे, तेव्हाच ते तिकडे पोहोचेल. अन्यथा एवढं नाही. एवढं एकच गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या, मीपणा अहंकार मी कोणतरी आहे नाही. जे शाश्वत आहे ते त्यांच्यापाशी आहे. धन दौलत पैसा का सर्व शून्य आहे, फक्त ते आहेत. आणि या त्रैलोक्यामध्ये त्यांच्याशिवाय तारणार कोणी नाही. तुम्हाला सगळे नातेवाईक भेटतील, मित्र भेटतील, सर्व जणांकडे स्वार्थ आहे. फक्त प्रेम करतील ते फक्त आणि फक्त गुरु. तुमचे गुरुच तुमच्यावर प्रेम करतील, हे परमगुरु तुमच्यावर प्रेम करतील. आणि त्यांच्या प्रेमामध्ये कुठेही मिलावट नाहीये, कुठेही स्वार्थ नाहीये, एवढंच लक्षात घ्या. आणि त्यांच्या चरणापाशी शरण जा. हा मीपणाचा त्यांच्या चरणापाशी त्याग करा. जेव्हा ही मीपणाची बोलवण होईल तेव्हा ते तुम्हाला स्वतः समोर येतील आणि जवळ घेतील. यात कुठलाही संदेह बाळगायची कारण नाहीये. म्हणजे खूप लोक पॉडकास्टच्या नजरेने बघतात आहे, काही लोक जिवंत उदाहरण म्हणून बघतात आहे, काही लोक एक क्षण म्हणून बघत असतील. पण हेच खरं आयुष्य आहे. एकच जीवन दिलेलं आहे, हो, ते कसं जगता यावं हे सर्वांनी समजून घ्यावं. हो. आणि ईश्वरच्या चरणी राहूनच खरंच माणसाचं आयुष्य खरंय. या खऱ्या मनुष्य मुलांना- जन्माचं सार्थक करायचं तर तर ह्याच जन्मामध्ये ह्या तुम्हाला जन्मामध्ये करावं लागेल. पुन्हा दुसऱ्या काय होईल योनीमध्ये तुम्हाला होणार नाही. ईश्वराच्या जवळ जाणं शक्यच नाहीये. खूप डीप होता आजचा पडका. सॉरी मी थांबवू नाही शकलो स्वतःला. खूप
हा, खूप म्हणजे असं वाटतं की तुम्हाला इथून सोडू नको आणि हा पॉडकास्ट चालत राहू. मला पॉडकास्ट संपवायचा होता, पण शंकर बाबा आठवण करतात. काय आहे का एक शेवटचं शंकर बाबांचा अनुभव? तुमचा वेळ असेल तर ठीक आहे. प्लीज, हे पूर्ण तुमचं आहे. वेळ पूर्ण तुमचा आहे. मला तर बोलवलं गेलंय. काय शंकर बाबांचं एक शेवटचं सांगा. गिरनारचं आणि शंकर महाराजांचं फार म्हणजे तिकडे त्यांचंही हं, अस्तित्व आहे, हं, स्वामींचं आहे बरोबर. आणि अं, गिरनारचे साधू संतांशी रिलेशन आहे शंकर महाराजांचं. बरोबर. त्यांनी दिलेल्या पंक्तीला साधू संत बसलेले आहेत. त्या बरोबर. पंक्तीमध्ये पंक्तीचा लाभ मला एका संतांबरोबर मिळालेला आहे. जेव्हा ते वर्षातून एकदा ते साधू संतांना देतात त्या पंक्तीमधचाही लाभ मिळालेला आहे. पण त्यांचं प्रत्यक्ष दर्शन एक वेगळ्या रीतीने झालंय. अं, ती एप्रिल महिन्यामध्ये भर उन्हामध्ये माझा प्रवास चाललेला होता. भरतवन, सीतावन, हनुमानधारा या मार्गाने तो चालला होता. पुन्हा गिरनार येतंय. हं, गिरनारमध्ये रामानी सुद्धा तिकडे वास्तव्य केलेलं आहे. भरतवन, सीतावन, हनुमानधाराही आहेत हं. आणि पांडवांनीही तिकडे केलेलं आहे. लक्षात बरोबर. घ्या मग किती बरोबर. अनादिकालापासून आहे. खरंय. हा, तर त्या ह्यानी भरतवन, सीता, हनुमानधारा या मार्गाने माझा प्रवास चाललेला होता. मी एका ठिकाणी बसलोय आणि माझ्या लक्षात सहज असं कोणी माणसं नसायची. मागे लक्ष गेलं ते हातापायाच्या चवड्यावर चालत एक कुबड्या येतोय. हो. हातापायाच्या चवड्यावर चाललंय. मला हा. वाटलं आपल्याकडे कशी गावा ठिकाणी आपण वणीला जातो हो. किंवा जीवदानीला जातो, प्रत्येक पायरीखणी बोटं लावतात. इव्हन गिरनारला आमच्या काही चौलकरांनी प्रत्येक पायरीखणी गंधाची बोटं लावत वरती चढलेले आहेत. बरोबर. अशी हे झालेलं आहे. असा काही प्रकार म्हणजे कुतूहलापुढे मी थांबून राहिलो, तिकडे बसलोय हो. आणि पाहिलं तर हातापायाच्या चवड्यावर चालत संपूर्ण सफेद वस्त्र घातलेलं आहे, लेंगा जब्बा हो. आणि सफेद झोळी ती सुद्धा खांद्याला अडकवली हो. आणि जवळ आले पाहिलं तर अष्टवक्री कुबड्या आणि भले मोठे बटबटीत डोळे, पण डोळ्यामध्ये काय वेगळं तेज होतं, बघायची हिंमत होत नव्हतीच. आणि केस नुसते विखुरलेले, असे खुंटासारखे असे विखुरलेले केस आणि रोखून बसले माझ्या बाजूला येऊन. मला वाटलं भर उन्हात आलेत, मला तहान लागली असेल. मी पाण्याची बाटली काढली, त्यांच्या पुढे धरली. त्याने माझ्याकडे बघितलं, स्मित हास्य केलं, बाटली तोंडाला लावली आणि रिकामी बाटली माझ्यासमोर ठेवली. असं सहज गत्त चाललंय आमचं. आणि ती बाटली ठेवल्यानंतर उठलो. म्हटलं आता त्यांचे वार्तालाप करायला सुरुवात केली त्यांनी, पाणी प्यायला आणि विचारपूस करायला लागले. मग त्यांच्या लक्षात आलं हा माणूस बरेच वर्ष इकडे येतोय आणि त्याची फॅक्टरी काय चालू होत नाही, आर्थिक प्रॉब्लेम असणार. बोलता बोलता सर्व हळूहळू काढून घेतलं. आणि मग त्यांनी बसल्या बसल्या त्यांनी झोळी उघडली, झोळीतून सिगरेटचं पाकिट बाहेर काढलं आणि त्याचा धूर माझ्या तोंडावर सोडायला सुरुवात केली. अरे लहानपणापासून मला सिगरेटची नफरत, मी आयुष्यात कधी सिगरेटला स्पर्शही नाही केला. ही सुद्धा गुरुकृपाच आहे. हा, आणि सिगरेटचा धूर तो सोडायला म्हटलं आपण आता उठावं. मी उठून उभा राहतोय, एवढ्यात त्याचे शब्द उकळलेल्या तेलाप्रमाणे माझ्या कानावर पडले. इतने साल से गिरनार पे आ रहे, फिर भी तुम्हारा फॅक्टरी नहीं चालू हो रहा है, तो झक मारने के लिए इधर आ रहा है, गिरनार पे आ रहा है, वो 3 मुंडीवाला क्या करने वाला है. असं करून ते अद्वात होतं बोलायला लागलं. माझं टाळ कसं राखलं. म्हटलं तुम क्या जाणोगे, तुम खाली सिगरेट पिओ, दारू पिओ, यही तुम्हारा कर्म आहे. असं करून मी त्या वेड्यासारखं बोलायला सुरुवात केली. त्याबरोबर त्यांनी मानेला झटकं देऊन, आजही माझ्या नजरेसमोर तो हे आहे, माझ्या वेड्यासारखे मानेला झटके देतात आणि हसतायत. हसता हसता त्यांनी अष्टवक्री कुबड्या, पण त्या शरीराला विपरीत वेगाने उठून उभे राहिले, माझ्याकडे बघायला लागले रोखून. नजरेत एवढी तेजोवाले होती की मला खिळून टाकलं त्याने. बरोबर. अरे तुम क्या जानो रे, गिरनार क्या है, तुमने क्या देखा है गिरनार, देखना है क्या गिरनार, आओ मेरे पीछे. आणि बाजूला दरीत उतरायला सुरुवात केली. अष्टवक्री कुबड्या सहजगत्या दरीत उतरतोय आणि माझी वेड्यासारखी होलपटल्यासारखी अवस्था झाली. पण त्यांना नाही म्हणायची हिंमत नव्हती. एवढ्या त्या नजरेत काहीतरी होतं की मला अक्षय कोणी एखादं बांधून देतो ना, तसा तो बांधून दिला. आणि खाली उतरत दरीच्या टोकापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. काही अंतर पार केलं आणि विवर लागला आम्हाला.
त्या विवरात ते माणूस सहज गत्ता शिरला. मी भीत भीत त्यांच्या पाठोपाठ शिरलो. आत शिरता शिरता आतमध्ये कुठेतरी पाण्याचा टपटप पडल्याचा आवाज येत होता. पुढे पाहिलं, आत प्रशस्त गुंफा होती आणि तिकडे एक शिवलिंग होतं आणि शिवलिंगाच्या पाठीमागे संपूर्ण शुभ्र जटाधारी तेजस्वी साधू व्याघ्राजीनावर बसले होते आणि वरून दगडाच्या कपारीतून जे पाणी पडत होतं ते शिवलिंगावर पडत होतं. त्याचा तो आवाज येत होता. आम्ही दोघं आत जाऊन उभे राहिलो आणि थोड्याच वेळात पाहिलं, आमची चाहूल लागल्यावर त्या साधूबाबांनी डोळे उघडले. आमच्या दोघांकडे पाहिलं. पहिलं अनोळखी नजर होती, कारण नुकतेच ते ध्यानातून बाहेर पडले. दोघांकडे अनोळखी नजरेने पाहता पाहता त्यांची नजर ह्या अष्टवक्री कुबड्याच्या चेहऱ्यावर खिळवली. त्याबरोबर ते दोन्ही हात जोडून विनयाने उभे राहिलेत. त्यांच्या दोन्ही डोळ्यातून फक्त अश्रुधारा वाहत आहेत. दोन्ही हात जोडलेत आणि बोलतात, स्वामी, किती काळ मला प्रतीक्षा करायला लावली आणि आज आपलं मला दर्शन घडतंय. आणि त्यांनी तिकडे साष्टांग दंडवत घातला. मी कुतूहलाने पाहतोय, एवढा तेजस्वी साधू आणि यत्किंचित अशा या अष्टवक्री कुबड्याच्या चरणावर काय झुकतोय. ते माझ्याकडे बघून मिस्किल हास्य हसतायत आणि झुकल्यानंतर ते उठून उभे राहिले आणि मग आम्हाला दोघांना त्यांनी बसायला आसन दिलं. आसन दिल्यानंतर काही फलाहार आणून ठेवला आणि त्या दोघांचा फलाहार खाता खाता त्या दोघांचं गहन विषयांवर गूढ भाषेमध्ये, सांकेतिक भाषेमध्ये त्यांचा वार्तालाप चालू केला त्या दोघांनी. तो कोणत्या विषयावर काही मला कळलंच नाही. संस्कृत मात्र नव्हतं, पण त्यांचा वार्तालाप झाला. बराच काळ होतो. वार्तालाप झाल्यानंतर ते थांबले आणि नंतर मग त्या साधूबाबांनी पुन्हा आत जाऊन आम्हाला दोघांना चहा आणून दिला. तो चहा, आणि आम्ही बसलो होतो आमच्या पाठीमागे कातळ. त्या कातळ टेकून हा अष्टवक्री कुबडा अशा स्टाईल मध्ये बसला की एक राजाधिराज आपल्या सिंहासनावर आरूढ झालाय. मी बाजूलाच अंग चोरून बसलेलो आहे आणि मी त्यांच्याकडे पाहतोय आणि माझ्याकडे बघतायत, चहाचे घोट घेतात. बघता बघता त्यांनी त्यांची पुन्हा झोळी उघडली, पुन्हा सिगरेटचं पाकिट काढलं आणि माझ्या तोंडावर पुन्हा धूर सोडायला सुरुवात केली. पण मला त्याचा आता अप्रूप वाटत नव्हता. एक मंदसा सुगंध त्यातून बाहेर पडत होता आणि बघता बघता हळूहळू माझ्या मनातली भीती कमी होत गेली आणि मग मी विचारात पडलो, हे आहेत तरी कोण. आणि बघता मी त्यांच्याकडे नजर बघू लागलो आणि नंतर शेवटी न राहून मी त्यांना विचारलं, आप हो कौन. त्याबरोबर पुन्हा ते खळखळतं निरागस हास्य आणि मानेला एक वेगळे झटके द्यायचे. हसता, अभी तक मुझे पहचाना नहीं क्या. आणि वेगवेगळ्या जोर जोरात हसायला लागले आणि हसता हसता ते उठून उभे राहिले आणि मी उठून उभा राहिलो. त्यांच्या नजरेत बघतोय आणि ते बोलतोय, देखो मेरे आंखों में. आणि मी त्यांच्या नजरेत बघतोय तर ज्वालाग्नी बाहेर पडत होता. प्रलय माजल्यासारखा सर्वांग कंपित होतं आणि एकाएकी त्याच्यामध्ये बर्फाच्छादित प्रदेश दिसायला लागला. आतून बर्फाच्छादित शिवलिंग बाहेर पडतंय, जणू काय त्या अवकाशाला घोषणी घालतंय आणि आजूबाजूचा परिसर हा ओम नमः शिवाय ओम नमः शिवायनी निनादत होता. आणि त्याच वेळेला त्यांनी माझ्या डोसतेकी हात ठेवलाय. मेरा नाम आहे शंकर. आणि शंकर आणि माझ्या परमानंदाची टाळी लागली आणि त्यातून मी असा वाहून गेलो, वेळ काळ कशाचं मला भान राहिलं नाही. जेव्हा मी भानावर आलो तेव्हा त्यांनी मला पुन्हा आशीर्वाद दिले, पुढील कार्यासाठी मला प्रेरित केलं आणि त्या साधूबाबांनी सांगितलं, बच्चे को ऊपर तक छोड़ के आओ. त्यांनी मला वरती सोडलं आणि मी गुरु शिखरावर निघून गेलो. खूप जबरदस्त अनुभव होता. हे आपण या भारत देशाला लाभलेले खूप मौल्यवान, प्रिशियस नाही, व्यक्तिमत्व मी आहे. मौल्यवान नाहीये, हो, महाराज मौल्यवान आहे. खरं आहे. आपण त्यांच्या चरणाचे दास बनून राहायचं, बरोबर. ह्याच्यातच सर्व. तुमचं खूप मोठं म्हणजे मन आहे, पण आमच्यासाठी खरंच की काय म्हणावं, की एक एक वेगळाच अनुभव मी आज इथून घेऊन चाललोय आणि ऐकणारे लोक पण म्हणजे खूप वेगळं, माझ्याकडे शब्दच सुटत नाहीये की काय बोलायचं आता. केवढं जबरदस्त झालं. तर मी विराम घेतो, पण इतकं सगळं भरपूर काही आमच्यासोबत शेअर केलं काका, त्याच्याबद्दल आपला लाख लाख धन्यवाद. जय गिरनारी. जय गिरणारी. खरंच. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आता म्हणजे शब्दाने मी काय बोलू आता, श्री स्वामी समर्थ म्हणून मी अंत करतो. तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर
आणि सबस्क्राईब करा आणि चौलला नक्कीच भेट द्या. काका, तुम्हाला जर काही दक्षिणा चौलसाठी काही लागत असेल, तुम्हाला स्कॅन QR कोड वगैरे काय असत असेल तर मला आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये महाराजांनी सांगितलंय भिक्षेद्वारे, त्यामुळे आम्ही कुठेही भिक्षा, इव्हन प्रवचन करताना मानधन आम्ही स्वीकारत नाही. म्हणजे असं जे पण काही सुद्धा नाही. गरिबाने दिलं प्रत्येक भिक्षा, हा. QR कोड वगैरे आहे, यज्ञासाठी देतात, हो, त्याप्रमाणे आम्ही हे करतो. बरोबर. पण आम्ही स्वतःहून कधीच कोणाकडे मागत कोणाकडे नाही, मागत नाही. कसलाही डिमांड नसतो ते तर आमचा. कळलं मला. कारण आम्हाला माहिती आहे महाराज आमची द्यायला हो समर्थ हो आहेत. हो हो, खरंच आहे. तर मी तरीही एक QR कोड त्याच्यामध्ये अप्लाय करतो डिस्क्रिप्शन मध्ये. आणि आज विराम घेतो. श्री स्वामी समर्थ. जय गिरणारी. जय गिरनार.